आमचे पिंजरे या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो। आणि या ठिकाणी आता महाराज बोलतील 5 मिनिटं आणि नंतर श्रद्धांजलीचं, कारण त्यांनी सांगितले 10 मिनिटं थांबा म्हणून। 5 मिनिटं तुम्ही 5 मिनिटं बोला, नंतर श्रद्धांजली होईल। या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आमचं देवविठण परिवाराचं जे भूषण आहे वारकरी संप्रदायाचं, असे हरिभक्तपरायण परमेश्वर महाराज दंडवते यांनी आपणासमोर अतिशय सुंदर अशी प्रवचनरूपी सेवा केलेली आहे। खऱ्या अर्थाने त्यांचं या ठिकाणी बनकर परिवाराच्या वतीनं ऋण व्यक्त करतो। त्याचबरोबर खऱ्या अर्थानं बनकर परिवारातील अपार प्रेम करणारे आमचे की काही काळापूर्वी ते आमच्या निमराज महाराज पालखी सोहळ्याचे चालक होते, असे हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज इंगळे हेही या ठिकाणी उपस्थित राहिले। खऱ्या अर्थाने त्यांचे या ठिकाणी बनकर परिवाराच्या वतीने ऋण व्यक्त करू। त्याचप्रमाणे आजच्या या पुण्यस्मरणाचे देवदेवतांचे भूषण हरिभक्तपरायण ज्ञानेंद्र महाराज वेता यांनी अतिशय या ठिकाणी सुंदर अशी साथ दिलेली आहे। त्याचप्रमाणे मृदंगाचार्य हरिभक्तपरायण ओंकार महाराज दंडवते आपले या ठिकाणी ओंकार महाराज वेगळे आपले या ठिकाणी बनकर परिवाराच्या वतीने ऋण व्यक्त करतो। त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण हार्मोनियम वादक हरिभक्तपरायण माऊली महाराज यांचे या ठिकाणी बनकर परिवाराच्या वतीने ऋण व्यक्त करतो। त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण देवीकर महाराज आपले या ठिकाणी ऋण व्यक्त करतो। त्याचप्रमाणे आमचे देवदेववासियाचे एक सांप्रदायिक क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व वाणीभूषण संतोष महाराज कौठाळे आपले या ठिकाणी बनकर परिवाराच्या वतीने ऋण व्यक्त करतो। त्याचप्रमाणे एक आदर्श व्यक्तिमत्व स्वर्गीय हरिभक्तपरायण बाबाजी ठोबा बनकर यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त आपल्या गावचं भूषण रामानाचार्य हरिभक्तपरायण परमेश्वर महाराज दंडवते, त्याचप्रमाणे एकादशी दिवशी महाराज आम्ही भेटलो होतो, तुम्हाला बळी कवठाळे राधुराव साहेबांना आम्ही भेटलो होतो, तुम्हाला सांगितलं बाबाजी बनकरचं 10 तारखेला वर्ष श्राद्ध आहे। म्हणजे त्याविषयी आम्ही भेटलो होतो तुम्हाला। त्याचप्रमाणे आपल्या गावचं भूषण संतोष महाराज कवठाळे असतील, वाणी मंगेश महाराज असतील, आदिनाथ महाराज असतील, आपल्या पंचक्रोशीचं भूषण तबलावादक किशोर महाराज गेगडे असतील। खरं तर या सर्वांचं आपल्या देवदेवतांतर्फे म्हणजे अत्यंत गोड कार्यक्रम केला महाराज, तुम्ही त्यावर टाळ्या वाजवून तुमचं अभिनंदन करतो। बाबाजी बनकर हा एक स्पष्ट व्यक्तिमत्व होतं, म्हणजे खऱ्याला खरं बोलणारं, आणि निमराज महाराजांचे फार मोठे भक्त होते। त्यांच्या बरोबर अनेक वेळा म्हणजे परमेश्वर महाराज असताना आम्ही वारीत असायचं, नंतर तुम्ही त्यावेळेसपासून बाबाजी बनकर पहिल्यापासून वारीत राहायचे। अत्यंत शिस्तबद्ध हे वारकरी, आणि म्हणजे त्यांचं कुठं प्रवचन असू द्या, साई सत्य असू द्या महाराज, तिथं गुळ हा ज्या कीर्तनकार असेल त्याला गुळ देण्याचं काम किंवा गायकांना गुळ द्यायचं काम हे बाबाजी बनकर करीत असत। त्यानंतर थोडा वारसा आता जयवंतराव गायकवाड यांनी घेतलाय, म्हणजे ते पण आता गुळांच्या अशोक महाराज आणतात। आणि बाबाजी बनकर गेल्यानंतर जे महाराजांनी आता हे केलं की म्हणजे अशोक बनकर त्यांचे चिरंजीव यांनी पताका देवदर्शन निमराज महाराज म्हणजे तिथून घेतला, तर शेवटी पंढरपूर मध्ये जाऊन टेकावला। अजिबात नाही म्हणजे काटेकोर आम्ही वाऱ्या करतो, म्हणजे एवढ्या काटेकोर करीत नाही। खरं त्यांना धन्यवाद दिले। माणिक पण आहे, तो रोदास बी सर्व संप्रदायातले लोक येते आमचे हे शेजारी, अत्यंत संप्रदायामध्ये ह्या बनकर कुटुंबाचं मोठं काम आहे। आणि हे जाण्यानं त्यांची 3 मुली असतील, माणिक असतील, अशोक असल, रावसाहेब असल, यांना दुःख होणं साहजिक आहे। या दुःखातून बाहेर पडण्यासाठी परमेश्वरानं शक्तिबुद्धी सामर्थ्य देऊ व आदर्श व्यक्तिमत्व बाबाजी बनकर यांच्या आत्म्यास चिरशांती सद्गती लाभो अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने, आपल्या देवदर्शन परिवाराच्या वतीने, आपल्या पालखी सोहळ्यातील सर्व वारकऱ्यांच्या वतीने आणि आपल्या निमराज महाराज देवस्थानचे ट्रस्टचे अध्यक्ष हरिभक्तपरायण चंद्रकांत दंडवते यांच्याही वतीने वाहतो आणि थांबतो। रामकृष्ण हरी। आणि शोकाकुल बंधू आणि बाबाजी मामांचं आज प्रथम पुण्यस्मरण, आणि त्या पुण्यस्मरणानिमित्त आमच्या देवदर्शन गावचं भूषण दंडवते महाराज यांनी अतिशय संगीतमय अशी प्रवचन रूपी सेवा करून
आपणा सर्वांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचं काम केलं. मी उपस्थित सर्वांच्या वतीने महाराजांना धन्यवाद देते आणि मामांच्या चिरात्म्यात चिर शांती लाभो अशी संत श्रेष्ठ निमराज महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. मी आपल्या समस्त देवदैठण परिवाराच्या वतीने, उपस्थित सर्व माझ्या माता भगिनींच्या वतीने, श्रीगोंदा पंचायत समितीच्या सदस्य सौ कल्याणीताई अतुल शेठ लोखंडे यांच्याही वतीने आणि माझ्या आमच्या देवदैठण परिवारातील आणि बनकर परिवारातील अतिशय लाडकं व्यक्तिमत्व बाबाजी बनकर यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं हरिभक्तपरायण आचार्य दंडवते महाराज यांनी सुंदर अशी प्रवचन रूपी आपल्या समोर समर्पित केली. आज ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे ते आज पितृत्व व्यक्तिमत्व, लहानांसोबत लहानांसारखे आणि मोठ्यांसोबत मोठ्यांसारखे वागणारे व्यक्तिमत्व आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष झालं. पण त्यांची आठवण आज गावामध्ये प्रत्येक धार्मिक कार्य असेल तर त्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या कुटुंबावर वटवृक्षासारखी सावली त्यांच्या कुटुंबावर त्यांची होती. त्यांची 3ही मुलं त्यांना चांगले संस्कार दिले आणि आज धार्मिक कार्यामध्ये, गावातील प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये यांची 3ही मुलं अग्रेसर आहेत. त्यांच्या जाण्याने जर बनकर परिवारामध्ये उणीव निर्माण झाली ती कधी भरून निघण्यासारखी नाही. त्यांना आमच्या वाघमारे परिवाराच्या वतीनं, देवदैठण ग्रामस्थांच्या वतीनं हरिभक्तपरायण परमेश्वर महाराज दंडवते, इंगळे महाराज, त्याचप्रमाणे वाणीभूषण संतोष महाराज कवठाळे, सर्व गायकवादक आणि उपस्थित शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, खरं तर बनकर परिवार हा फक्त परमार्थातच नव्हे तर चिमाची आपांच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात आणि परमार्थिक क्षेत्रात बाबांच्या रूपानं परमार्थिक म्हणजे अध्यात्मात त्यांनी जास्त रस होता, परंतु चिमाजी आप्पांना राजकीय क्षेत्रात अशी सांगड या दोन्ही भावांची होती. त्यांच्या मागं त्यांचे मुलं असतील, नातू असतील. महाराज तुम्ही सांगितलं की बाबाजी महाराजांचा वसा वारसा आमच्या कोंडी भावांनी सपत्नीक जाऊन त्या ठिकाणी वारी केली. फक्त वारीच नाही केली तर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी नानांनी सांगितलं की येथून पताका घेतली तर पंढरपूरमध्ये जायपर्यंत त्यांच्या खांद्यावरती पताका होती. माणिक भाऊ हे बाबाजी महाराजांबरोबर अनेक वर्ष वारी करतात आणि खरं संस्कार वसा वारसा कशाला म्हणायचं तर मुलांनी तर वारी करतातच वारसा म्हणून, परंतु नातू अक्षयनी यावर्षी पायी वारी केली. खरंच संस्कार कशाला म्हणायचं तर ह्या कुटुंबाकडे पाहून आपण सर्वजण समजू शकतो. आणि त्यांच्या कुटुंबियाने बाबाजी महाराजांची एक सवय होती, कधी स्टेजवर असले, कीर्तन असलं की सर्वांना तिथे चॉकलेट दिले जायचे. आज तोही वासा वारसा या कुटुंबाने सर्वांना चॉकलेट देऊन आपल्याला त्यांची एक पुन्हा आठवण करून दिली. मी आमच्या गुंजाळ परिवाराच्या वतीनं, देवदैठण ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित आदर्श माजी सरपंच काशनाथाबा असतील, माजी उपसरपंच वसंताबा असतील आणि विद्यमान उपसरपंच सचिन लोखंडे असतील आणि माझ्या सर्व मित्र परिवाराच्या वतीनं बाबांना या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. रामकृष्ण. असे देवदैठणचे वाणीभूषण हरिभक्तपरायण संतोष महाराज कवठाळे. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरी. आज आमचे आजोबा, वाईट वाटतंय बोलायला पण भगवंताच्या पुढे कोणाचं चालत नाही. चॉकलेट ज्या वेळेला आलं ना, गावामध्ये कीर्तन असलं आणि कीर्तनामध्ये चॉकलेट जर स्टेजवरती आलं तर समजायचं बाबाजी आजोबा आले. त्यांच्याशिवाय स्टेजवरती चॉकलेटच येत नव्हतं महाराज. आज बसल्यानंतर चॉकलेट आलं, अनुभूती अशी आली की खरोखर आज पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा सुख सोहळा पाहायला ते आले. आणि शास्त्रही असंच आहे, धन्य हरिभक्त जन्मले ज्या वंशी सकळ कुळासी तारावया, पाहात आती वाट स्वर्गीचे पूर्वज, वंशी भक्त राज होईल कोणी, यमाची जाचणी चुकविल नरक, वंशी येता एक हरिभक्त. तुका म्हणे पित्र आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती त्यांचे सदा. या कुळाचं कल्याण व्हावं हा आशीर्वाद देण्यासाठी कैलासवासी बाबाजी विठोबा बनकर हे नक्कीच आज आलेले असतील. चॉकलेटच्या रूपानं ही
सूत्र असं आहे, एक घरामध्ये हरिभक्त जन्माला आला की संपूर्ण कुळाचा उद्धार करतो. वंशी येता एक हरिभक्त. इथं तर असं आहे, पंढरपूरची वारी केली का मोक्ष हमखास. पंढरीचा वारकरी अधिकारी मोक्षाचा. पण या घरामध्ये एक वारकरी नाही. आमच्या आजोबांनी बाबाजी विठोबा बनकर असतील, आमची सुभद्रा आई असेल, यांनी पंढरपूरच्या वारीचा मार्ग दाखवला. मग आमचा माणिक मामा असेल, कोंडीभाऊ मामा असेल, अक्षय असेल, या संपूर्ण परिवारानं हा वसा आणि वारसा जपण्याचं काम केलं. आणि मी म्हणत नाही की फक्त बाबाजी बुवाच पंढरपूरचे वारकरी होते. त्यांनी संपूर्ण घरच पंढरपूरचं वारकरी बनवलंय. संपूर्ण घरच, संपूर्ण कुटुंबच पंढरीची वारी करतोय. एवढा पवित्र जीवात्मा आपल्यातून निघून गेलाय. जाण्यानं संस्काराची शिदोरी, संस्काराचा वसा आणि संस्काराचा वारसा पाठीमागे पेरलाय. आणि तो पेरलेला शुद्ध असल्यामुळे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. बीज शुद्ध आहे त्यामुळे फळही रसाळ आहेत. आणि म्हणून आज या वटवृक्षाच्या सावलीमध्ये हे बनकर कुटुंब अगदी आनंदानं डोलतंय, नाचतंय, बागडतंय, आनंद उपभोगतंय. पंढरपूरची वारी असेल, निमराज महाराजांचा सप्ताह असेल, सावता बाबांचा सप्ताह असेल, देवी आईचा नवरात्र उत्सव असेल, महर्षी दधीची ऋषींची जयंती असेल, सप्ताह असेल, प्रत्येक ठिकाणी अन्नदानाची पंगत ही न चुकता या परिवाराची, न चुकता. नवरात्रीचा सप्ताह आला की मला इकडून फोन येतो, आमची पंगत कधी, आमची पंगत कधी. काय करायचं पण केला. आपण म्हटलं ना तुम्हाला जे करायचंय, त्यांनी सांगायचं तुम्ही सांगा, त्याच्यापेक्षा 2-4 किलो जास्त करू पण कमी पडायला नको. ही भावना अंतःकरणामध्ये, आणि ती अंतःकरणामध्ये असणारी भावना जपत या बनकर परिवारानं वडिलांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी केलेला अट्टहास म्हणजे पुण्यस्मरण आहे. आणि या पुण्यस्मरणाचं नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण वर्ष श्राद्ध केलं की त्याचा फायदा कुटुंबाला होतो. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती त्यांचे सदा. आणि तो आशीर्वाद, कल्याण व्हावं हा आशीर्वाद कुटुंबाला मिळावा. आणि म्हणून हे वर्ष श्राद्ध या संपूर्ण बनकर परिवाराने या ठिकाणी केलेलं आहे. त्या अनुषंगाने आपल्या सर्वांची उपस्थिती आहे. अनेक मान्यवर मंडळींनी बाबाजी बुवांबद्दल बोलण्याचा अल्पसा प्रयत्न केलाय, पण कितीही बोललं तरी बोलणं शक्य नाही. म्हणून आदरणीय हरिभक्ती परायण आचार्य परमेश्वरजी महाराज दंडवते यांनी 2 तास बाबाजींबद्दल बोललं, पण तरीही समाधान झालं नाही, पोट भरलं नाही. आमचे आदरणीय हरिभक्ती परायण रामेश्वरजी महाराज इंगळे यांनी हे बाबाजींबद्दल बोलायचा प्रयत्न केला, प्रयास केला, तरीही समाधान झालं नाही. अनेक मान्यवर नानांपासून विश्वास भाऊंपर्यंत सर्वजण बोलले. मंगलताई असेल, सुनीता मामे असतील, सगळे बोलले. पण तरीही बाळासाहेब बाबाजींबद्दल बोलून बाबाजी पूर्ण मांडता येतील असं नाही. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं पुनश्च एकदा बाबाजी बुवांना मनापासून भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. निमराज महाराजांनी त्यांना आपल्यामध्ये सामील करून घ्यावं. आणि त्यांना मुक्ती तर मिळणारच आहे, परंतु त्या मुक्तीनं या कुटुंबाला आशीर्वादही मिळो ही सदिच्छा भावना या ठिकाणी व्यक्त करतो. झालेली सेवा परमेश्वर महाराजांनी अर्पण केलेलीच आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं पुनश्च एकदा निमराज महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. बाबाजी बुवांना आपल्या चरणाशी लीन करून घेऊ ही सदिच्छा व्यक्त करतो. थांबतो. या ठिकाणी दादा आलेले आहेत. दादाही आपलं मनोगत पूर्ण सांगितलं ना.
विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं श्रीगोंदा तालुक्याचे भाग्य विधाते आदरणीय आमदार भगवानरावदादा पाटपुते हे या ठिकाणी उपस्थित राहिले। त्यांच्या या ठिकाणी बनकर परिवाराच्या वतीनं श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन देवदत्तांचे विद्यमान सरपंच आदरणीय विश्वनाथ गोंगा यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी दादाचा श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान करायचा आहे। धन्यवाद। त्याचप्रमाणे 8 दिवसापूर्वी खऱ्या अर्थाने ज्यांची कीर्तन रूपे सेवा झाली असे आमच्या देवदत्तांचे आदर्श